अल्डिहाइड केटोन लेसन नंबर 2 इंट्रोडक्शन आपण पहिल्या लेसन मध्ये घेतलाय। अल्डिहाइड काय, केटोन काय, त्याचे एक्झाम्पल्स। आणि आता आपण अल्डिहाइड आणि केटोनच्या प्रिपरेशन कडे जाऊया। 4 हेडिंग मध्ये प्रिपरेशन घ्यायचे आहेत आपल्याला। किती? 4 हेडिंग। आता कोरोना इफेक्टमुळे काही प्रिपरेशन यातल्या आणि काही प्रॉपर्टीज पण तुमच्या अभ्यासक्रमातून या वर्षीसाठी तरी त्या वगळलेल्या आहेत। ठीक आहे, त्या आपण घेणार नाही। मग तरी आपल्याला 4 हेडिंग घ्यायचे आहेत इथे। पहिली प्रिपरेशन आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड केटोन फ्रॉम अल्कोहोल, ROH, अल्कोहोल। अल्कोहोल पासून अल्डिहाइड आणि केटोन कसे तयार करतात ते आपल्याला पाहायचंय। ही रिएक्शन आपण अल्कोहोलच्या ऑक्सिडेशन मध्ये पाहिलेली आहे, म्हणजे ही रिएक्शन आपल्यासाठी नवीन नाहीये। आता अल्डिहाइड केटोन मध्ये असं सांगितलं की ही रिएक्शन तुमची वगळली। आता ती जरी वगळलेली असली तरी अल्कोहोल मध्ये ती आहे। मग इथे काय, इथे वगळून फायदाच नाही, ती आहेच अभ्यासक्रमात। यावर प्रश्न 100% विचारला जाईल। म्हटलं काय तर ते म्हणतील अल्कोहोल मधून टाकली रिएक्शन, नाही का? आणि म्हणून आपण ही रिएक्शन घेणार आहोत। बाकीच्या मात्र आपण त्या 2 घेणार नाही, त्या वगळलेल्या आहेत। मग आता पहिली प्रिपरेशन रिव्हिजन होईल, घ्यायची आपल्याला ही। ठीक आहे, ती आहे अभ्यासक्रमात। पहिली आहे फ्रॉम अल्कोहोल। ही झालेली रिएक्शन आहे अल्कोहोल मध्ये, ती आपण रिपीट करतो आहे। ठीक आहे, आता अल्कोहोल पासून अल्डिहाइड आणि केटोन कसं तयार करतात? पहिली प्रिपरेशन फ्रॉम किंवा बाय द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल। When primary alcohols are oxidized by primary alcohol RCH2OH, OH group is attached to the primary carbon atom. Primary carbon atom is that carbon atom which is attached with only one carbon atom or none of the carbon atom, called as a primary alcohol. Here CH2OH is a functional group. हे जनरल रिप्रेझेंटेशन झालं। RCH2OH हा फंक्शनल ग्रुप CH2OH। When it is oxidized by using the oxidizing agent that is acidified potassium dichromate K2Cr2O7H2SO4, आठवली रिएक्शन? तीच आहे, तिथे आहे, इथेही राहील, इथेही अभ्यास करायचा त्याचा। When primary alcohols are oxidized by acidified potassium dichromate, then here aldehydes are formed. 1, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन काढून टाका। बघा इथे तुम्हाला अल्डिहाइड शिल्लक दिसेल, RCHO। H आणि O वॉटर, हे इथे -H2O लिहिलं तरी चालेल, इथे +H2O लिहिलं तरी चालेल। ठीक आहे, हे अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता। मग when primary alcohols are oxidized by using acidified potassium dichromate, then here aldehydes are formed, and hence aldehydes are called as a first oxidized product of primary alcohol. आलं लक्षात का म्हणतो आपण याला? प्रायमरी अल्कोहोलचे फर्स्ट ऑक्सिडाइज्ड प्रोडक्ट आहे। आता आपण तिथे असा विचार केला होता This aldehyde again undergoes oxidation and gives the carboxylic acid. दुसऱ्या स्टेप मध्ये याचं पुन्हा ऑक्सिडेशन होतं आणि आपल्याला RCOOH मिळतं, कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतं। म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिडला सेकंड ऑक्सिडाइज्ड प्रोडक्ट ऑफ प्रायमरी अल्कोहोल तुम्ही म्हणू शकता। मग आता इथे ही रिएक्शन जर तुम्ही कंट्रोल केली नाही तर त्याचं रूपांतर समोर काय होतं? कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होतं। मग अशा वेळेला ही रिएक्शन कंट्रोल केल्या जाते। मग कशी कंट्रोल करतात? तयार झालेला अल्डिहाइड डिस्टिलेशन दुसऱ्याकडे घेऊन जा, त्याचा संपर्क या ऑक्सिडायझिंग एजंटशी तोडून टाका। तो तोडला म्हणजे तिथेच ती रिएक्शन स्टॉप होते आणि या अल्डिहाइड जे तयार झालं ते आपण दुसरीकडे घेऊन जाऊ। हे अशा विशिष्ट पद्धतीनं याला कंट्रोल केल्या जातं। अन्यथा तिथेच जर ठेवलं याच्या संपर्कात तर काय होईल? याचं पुढे हे मिळणारच नाही तुम्हाला। कोण मिळेल मग?
कार्बोक्सिलिक ऍसिड. आता इथे एवढं सांगायची गरज नाही तुम्हाला. मग एवढं म्हणायचं आपण, व्हेन प्रायमरी अल्कोहोल्स आर ऑक्सिडाइज्ड बाय ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट देन हिअर अल्डिहाइड्स आर फॉर्म्ड. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल पुढे आपल्याला हे घ्या. इथिल अल्कोहोल CH3CH2OH, इथिल अल्कोहोल. IUPAC नाव काय द्यायला, अल्कोहोलला OL लावतो शेवटी, 2 कार्बन ऍटम, ETHANE, इज रिप्लेस्ड बाय OL, इथॅनॉल. बरोबर आहे. व्हेन इथॅनॉल दॅट इज इथिल अल्कोहोल इज ऑक्सिडाइज्ड बाय युझिंग ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट किंवा अल्कलाइन KMnO4 ही चालतं किंवा डायल्यूट नायट्रिक ऍसिड ही चालतं, कोणताही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट पाहिजे, पण हाच तुम्ही लक्षात ठेवा एक. आता काय होईल, पुन्हा वॉटर मॉलिक्यूल काढून टाका. R ची जागा कोणी घेतली, फक्त CH3 नी. कोण तयार झालं, ऍसिटाल्डिहाइड इज फॉर्म्ड. ऍसिटाल्डिहाइड ETHANE इज रिप्लेस्ड बाय AL, इथॅनल. हे त्याचं IUPAC नेमिंग सिस्टीमचं नाव. संपली रिॲक्शन. काय म्हटलं आपण, व्हेन इथिल अल्कोहोल इज ऑक्सिडाइज्ड बाय ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट देन ऍसिटाल्डिहाइड इज फॉर्म्ड. पुढचा मेंबर पाहिजे, इथे बदलून घ्या. CH3CH2 म्हणजे कोण, N प्रोपिल अल्कोहोल, प्रोपॅनॉल, 1 प्रोपॅनॉल किंवा N प्रोपिल अल्कोहोल. व्हेन इट इज ऑक्सिडाइज्ड बाय ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट देन वी गेट CH3CH2CHO, प्रोपिओना अल्डिहाइड इज फॉर्म्ड. बरोबर आहे. मग 1 प्रोपॅनॉल पासून प्रोपिओना अल्डिहाइड तुम्हाला मिळालं. ही झाली अल्डिहाइड तयार करण्याची पद्धत. आता आपल्याला केटोन कसे तयार करतात या पद्धतीनं ते पाहूया. अल्डिहाइड तर माहिती झाली, आता केटोन्स. व्हेन सेकंडरी अल्कोहोल्स आर ऑक्सिडाइज्ड by using the same oxidizing agent, that is acidified potassium dichromate, then here ketones are formed. कसे मिळतात केटोन, फक्त प्रायमरी अल्कोहोलच्या ऐवजी तुम्हाला कोण घ्यायचं आहे, सेकंडरी अल्कोहोल R'CHOH. हे सेकंडरी अल्कोहोलचं जनरल रिप्रेझेंटेशन. CHOH त्याचा फंक्शनल ग्रुप, R'CHOH जनरल रिप्रेझेंटेशन. फॉर एक्झाम्पल आयसोप्रोपिल अल्कोहोल, एक उदाहरण पुरे आपल्याला. एक जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर बाकीचे पाहिजे तेवढे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. व्हेन सेकंडरी अल्कोहोल, हे सेकंडरी अल्कोहोल बरोबर, जनरल रिप्रेझेंटेशन. OH group is attached to the secondary carbon atom. This secondary carbon atom because it is attached with other 2 carbon atom. बरोबर आहे. When it is oxidized by using, हा आहे नेसेंट ऑक्सिजन. ऑक्सिडेशन साठी हा जो नेसेंट ऑक्सिजन आपल्याला लागतो तो कोण पुरवठा करतं, कोण देतं आपल्याला, ऑक्सिडायझिंग एजंट. कोण आहे तो, ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. ऍसिडिफाईड म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड आणि या पदार्थाचं नाव काय आहे, पोटॅशियम डायक्रोमेट. व्हेन सेकंडरी अल्कोहोल्स आर ऑक्सिडाइज्ड बाय युझिंग acidified potassium dichromate, then here ketones are formed. पुन्हा तशीच रिएक्शन, H 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन काढून टाका हा वॉटर मॉलिक्यूल. मग कोण तयार होईल, मायनस वॉटर. इथे लिहितो मी, लिहू शकता तुम्ही पण. आता जे शिल्लक राहिलं ते लिहून टाका. H लिहून गेला, पहावर कोण तयार झालं, R कार्बन, R' C बॉन्ड O, कोण, केटोन. IUPAC नाव काय, अल्कॅनोन. बरोबर. आता इथे वॉटर निघून गेला तर हा झाला CH3, हा CH3 C बॉन्ड O. ऍसिटोन म्हटलं तरी चालेल किंवा याला डायमिथिल केटोन म्हटलं तरी चालेल किंवा IUPAC नेम काय राहील, 1 2 3 प्रोपॅनोन. PROPANE is replaced by ONE, प्रोपॅनोन. हे ऑक्सिजन मी असा ब्रॅकेट मध्ये लिहिला, हा अनस्टेबल. याला काय म्हणायचं, नेसेंट ऑक्सिजन. हा कुठून आला, या दोघांची रिएक्शन झाली ना हा तयार झाला.
की जो ऑक्सिडेशन घडवून आणतो अल्कोहोल, या दोघांची काय रिॲक्शन होते आपल्याला अपेक्षित नाही. मग ती पाठ करायची गरज नाही. फक्त हे पुरवठा कुणी केला ऑक्सिजनचा, आपल्याला या ऑक्सिडायझिंग एजंटनी केलेला आहे. आता O2 म्हणजे मॉलिक्युलर ऑक्सिजन झाला, तो हा नेसेंट म्हणजे ऍटॉमिक ऑक्सिजन आहे आणि हा या रिॲक्शन मध्येच तयार होतो फक्त, आणि जो ऑक्सिडेशन घडवून आणतो म्हणून तो अशा पद्धतीने लिहायचा प्रकार आहे. ठीक आहे. मग आता एक उदाहरण पुढे इथे पण. आता समजा एखाद्याने इथे C2H5 टाका, इथिल मिथिल केटोन, इथे पण C2H5 टाका म्हणजे डायइथिल केटोन. म्हणजे तुम्हाला पाहिजे ते एक्झाम्पल इथे देता येतात. ही झाली आपली पहिली पद्धत. अल्कोहोल पासून अल्डिहाइड आणि केटोन कसं तयार करतात ते आपण पाहिलं. When primary alcohols are oxidized by using acidified potassium dichromate, then aldehydes are formed. And when secondary alcohols are oxidized by acidified potassium dichromate, then ketones are formed. And hence ketones are called as a first oxidized product of secondary alcohol. अशा व्याख्या आपण करू शकतो. व्हेरी सिंपल. अल्डिहाइड पाहिजे असेल तुम्हाला अल्कोहोल पासून तर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करा, आणि केटोन पाहिजे असेल तर सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करा. ही पद्धत अभ्यासक्रमात आहे. जरी तुमच्या त्या नोट्समध्ये किंवा त्या पुस्तकात त्या रिड्यूस सिलेबस मध्ये ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल वगळण्यात आलेलं आहे असं म्हटलेलं आहे, पण ही रिॲक्शन अल्कोहोल मध्ये ऑलरेडी अभ्यासलेली आहे म्हणून इथे ती अभ्यासू नका असं त्यांनी म्हटलं. खरं ती दोन्ही ठिकाणाहून काढली असती तर मग आपण त्याचा विचार केला नसता, पण इथे मुद्दाम केला, रिव्हिजन झाली. ही झाली मग आता पहिली पद्धत. दुसरी पद्धत आहे फ्रॉम ऍसिड क्लोराइड. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम ऍसिड क्लोराइड. ऍसिड म्हणजे कोण? ऑर्गॅनिक ऍसिड RCOOH. ऍसिड क्लोराइड याचा फॉर्म्युला असतो RCOCl. यालाच ऍसिल क्लोराइड असं पण म्हटलं जातं. दोन्ही नावं लक्षात ठेवायचे. हे पूर्ण नाव ऍसिड क्लोराइड किंवा याला ऍसिल क्लोराइड पण म्हणण्यात येतं. हा त्याचा फॉर्म्युला. कार्बोक्झिलिक ऍसिड म्हणजे कोण? RCOOH. हे झाले कार्बोक्झिलिक ऍसिड. इथला OH काढून टाका, Cl टाका, याला म्हणायचं मग ऍसिड क्लोराइड किंवा याला ऍसिल ग्रुप म्हणतो आपण. अमाइन मध्ये सांगितलंय मी तुम्हाला. हा ऍसिल क्लोराइड म्हणून याला ऍसिड क्लोराइड म्हटलं तरी चालतं, ऍसिड क्लोराइड म्हटलं तरी चालेल. मग आता याच्यापासून तुम्हाला अल्डिहाइड आणि केटोन तयार करायचे आहे. अल्डिहाइड आणि केटोन दोन्ही पण. अगोदर अल्डिहाइडचा विचार करू, मग केटोनचा विचार करू. आता अल्डिहाइड कसे तयार करतात ऍसिड क्लोराइड पासून ते आपण पाहूया. अल्डिहाइड पहिला पार्ट अल्डिहाइडचा. अल्डिहाइड प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम ऍसिल क्लोराइड. काय फॉर्म्युला? RCOCl. ठीक आहे. याला रिॲक्शनला नाव आहे बघा, रोसेन-मून रिॲक्शन. आपण जी आता रिॲक्शन घेणार आहोत त्याला काय नाव दिलेलं आहे? रोसेन-मून. रोसेन-मून रिॲक्शन. आता कसं तयार करतात? सिंपल रिॲक्शन आहे. रिडक्शन करायचंय फक्त आपल्याला त्याचं. When acyl chloride, that is acid chloride म्हणा, acyl chloride म्हणा, when it is heated with hydrogen or it is reduced by using hydrogen in presence of catalyst that is palladium and barium sulfate. सिंपल वाक्य वापरायचे. काय? When acyl chloride is reduced by using hydrogen in presence of PD म्हणजे कोण? पॅलाडियम एलिमेंट आहे, मेटल आहे, पॅलाडियम अँड बेरियम सल्फेट, देन हिअर अल्डिहाइड्स आर फॉर्म्ड. अल्डिहाइड कसे तयार होतात?
तर एक हायड्रोजन इथे जोडा आणि हा O आहे जसाच्या तसा. हे बघा RCHO. आता एक हायड्रोजन इथे जोडला H आणि Cl म्हणजे काय प्लस HCl किंवा इथे लिहा मायनस HCl. अल्डिहाइड्स आर फॉर्मड. अल्डिहाइड किंवा याला अल्कॅनल म्हणतो आपण. व्हेरी सिंपल रिएक्शन. नाव काय दिलंय मी रिएक्शनला? रोसेनमून रिएक्शन. When acyl chloride is reduced by using hydrogen gas in presence of the catalyst, that is palladium and barium sulfate, then aldehydes are formed. For example, आता एकदा जनरल रिएक्शन जर माहिती झाली तर फक्त R च्या किमती बदला. पाहिजे तेवढे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. करायची प्रॅक्टिस त्याची. नावं देत राहायची कंपाऊंडला. हे काय झालं आता? ऍसिटिल क्लोराइड म्हणतात याला. काय म्हणतात याला? ऍसिटिल क्लोराइड. हायड्रोजन जशीच्या तशी रिएक्शन. आता इन प्रेझेन्स ऑफ पॅलाडियम अँड बेरियम सल्फेट मायनस HCl काढून टाका. CH3CHO दॅट इज ऍसिटाल्डिहाइड इज फॉर्मड. कोण तयार झालं? ऍसिटाल्डिहाइड. बेन्झाइल क्लोराइड घेतलं तुम्ही तरी चालतं. इथे तुम्हाला बेन्झाल्डिहाइड तयार झालेलं दिसून येईल. आता इथे फक्त मी काय केलं? हे बेन्झीन रिंग जोडली. बेन्झाइल क्लोराइड म्हणायचं याला. हे जसं त्याला आपण ऍसिटिल क्लोराइड म्हटलं तसं याला बेन्झाइल क्लोराइड. व्हेन इट इज रिड्युस्ड बाय युझिंग हायड्रोजन, पॅलाडियम, बेरियम सल्फेट, देन इट गिव्स बेन्झाल्डिहाइड. CHO टाकून द्या आणि HCl प्लस HCl इकडे दिलं तरी चालतं. पहा बरं आता रोसेनमून रिएक्शन लक्षात आली का तुमच्या? याच्या ऐवजी होऊ शकतं कोणी C6H5 लिहू द्या. C6H5CHO लिहिलं तरी चालेल. C6H5CHO तयार झालं. कोणी असं लिहिल, कोणी त्याचा फॉर्म्युला पण देईल. असू द्या, कोणत्याही पद्धतीनं लिहिलं तर बरोबर देण्यात येतं. मग ही झाली रोसेनमून्स रिएक्शन पहिली. म्हणजे हे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम ऍसिल क्लोराइड. काही अडचण? एखाद्याने इथे C2H5 टाका, प्रोपिओन अल्डिहाइड तयार होईल अँड सो ऑन. आता आपल्याला केटोन कडे जायचं आहे की या ऍसिल क्लोराइड पासून केटोन कसं तयार करतात. आता याच ऍसिल क्लोराइड पासून केटोन्स कसे तयार करतात ते आपण पाहूया. अल्डिहाइड कसे तयार करतात ते आपण पाहिलं. नाव दिलं आपण रिएक्शनला रोसेनमून रिएक्शन. आता ही मात्र वेगळी रिएक्शन आहे. काय केलं जातं पाहूया आपण इथे. व्हेन this acid chloride or acyl chloride is treated with dialkyl cadmium. कॅडमियम मूलद्रव्य आहे, डी ब्लॉक एलिमेंट मध्ये आहे. दोन अल्किल ग्रुप आले म्हणून याला काय म्हटलं आपण? डायअल्किल कॅडमियम. आणि हे कोण? ऍसिल क्लोराइड. वाटलं तर इथे R डॅश घेतलं तरी चालतं. नाही लिहिलं इथे R डॅश लिहा, इकडे लिहा, काही फरक पडत नाही. R ठेवलं तरी चालेल. नाउ हिअर ketones are formed. R C double bond O R dash. हे दोन R dash नाही, Rच लिहितो इथे. हाई R आहे, हाई R आहे. फक्त दोन क्लोरीन काढून टाकले आणि दोन अल्किल ग्रुप इथे आपण जोडून दिले. हे R इथे जोडून दिले. मग दोन क्लोरीन आणि हा कॅडमियम याच्यापासून तयार होतो CdCl2 म्हणजे कोण? कॅडमियम क्लोराइड. तो बाय प्रोडक्ट झाला. आता कोण मिळालं तुम्हाला? केटोन्स आर फॉर्मड. When acyl chlorides is treated with dialkyl cadmium, then ketones are formed. Byproduct cadmium chloride. For example, आता example देऊया आपण. 2 molecule of CH3COCl acetyl chloride. Acetyl chloride when it is treated with dimethyl cadmium. कोण हे? Dimethyl cadmium, then we get acetone, that is dimethyl ketone is formed. बरोबर. हा CH3 C डबल बॉन्ड O, दोन CH3 ग्रुप इथे जोडून दिले. आता कोण शिल्लक राहिलं? दोन क्लोरीन आणि हा कॅडमियम म्हणजे आपला बाय प्रॉडक्ट कोण? कॅडमियम क्लोराइड. काय नाव देतं याला? ऍसिटोन. ऍसिटोन इज फॉर्मड. इन दिस वे
केटोन्स आर प्रिपेअर्ड फ्रॉम ऍसिड क्लोराइड. आता इथे एखाद्याने समजा आर डॅश घेतलं असतं तर काय झालं असतं हे पहा. मिक्स्ड केटोन. जर सारखे अल्किल ग्रुप आले तर त्याला सिंपल केटोन म्हणायचं. वेगवेगळे अल्किल ग्रुप आले तर त्याला मिक्स्ड केटोन किंवा अनसिमेट्रिकल केटोन म्हटलं तरी चालतं. दुसरं एक्झाम्पल पाहिजे असेल, फॉर एक्झाम्पल मी इथे आता हा C2H5 ग्रुप घेतला, पुन्हा डायमिथिल कॅडमियम घेतलं. आता पहा तुम्हाला इथिल मिथिल केटोन तयार झालेला दिसून येतो. हा झाला C2H5 झाली रिॲक्शन. आता हे मिक्स्ड केटोन किंवा अनसिमेट्रिकल केटोन इथे तयार झालं. तर अशी ही आपली दुसरी पद्धत आहे. यामध्ये आपल्याला अरोमॅटिक केटोन तयार करण्याची जी पुढची प्रोसेस, पुढची रिॲक्शन आहे ती ड्रॉप केली नवीन अभ्यासक्रमात तुमच्यासाठी फक्त. त्यामुळे मी ते काही इथे घेणार नाही. तर इथे आपल्याला आता दोन पद्धती माहिती झाल्या अल्डिहाइड आणि केटोन तयार करण्याच्या. पहिली पद्धत फ्रॉम अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला अल्डिहाइड मिळतात आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला केटोन मिळतात. कोणता एजंट वापरला आपण? ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. दुसऱ्या पद्धतीमध्ये फ्रॉम ऍसिड क्लोराइड म्हणा, ऍसिड क्लोराइड म्हणा. तर दुसऱ्या पद्धतीमध्ये या ऍसिड क्लोराइड पासून आपण अल्डिहाइड पण तयार केले आणि केटोन पण तयार केले. चालेल. तर अशी ही दुसरी पद्धत होती. आता पुढच्या एपिसोड मध्ये आपण तिसऱ्या लेसन मध्ये आपण तिसऱ्या चौथ्या प्रिपरेशन कडे जाणार आहोत. ठीक आहे.